नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करणार आहोत थाळी क्रमांक 8. आजची ही थाळी अतिशय रुचकर आणि चविष्ट अशी थाळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी भाजीला लागणारे जे साहित्य आहे ते सर्वात आधी आपण पाहून घेऊ. इथे एक मोठा कांदा मी छान असा लांबट कापून घेतलेला आहे. आपण कांदा छान असा बारीक कापल्यामुळे लगेचच भाजला जातो. हळद, गरम मसाला, कसुरी मेथी, जिरे, सोप, धनिया पावडर, लाल तिखट, टोमॅटो, कोथिंबीर, सुकं खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा, धणे आणि खडे काही मसाले. तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहे 3 काजू, 1 हिरवी विलायची, 7 ते 8 काळी मिरी आणि जावेत्री. जावेत्री शिवाय तुम्ही नसल्यास कलमीचाही वापर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं भाजीसाठी लागणारे जाड अशी शेव. इथं आपल्याला जाड शेवाचाच वापर करायचा आहे. तर बघा, सर्वात आधी मी इथं कांदा भाजून घेणार आहे आणि कांदा आपण छान पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा त्यामध्ये घालून भाजणार आहोत. कारण तेलाचा वापर आपण इथं 1 ते 1.5 चमचा याच्यासाठी केलेला आहे की आपले जे सर्व मसाले आहेत ते छान असे खमंग भाजले जातील तेलामुळे. कांद्याचा थोडा आता रंग बदलायला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला जर कांदा आणखीनही लवकर व्हायचा असल्यास तुम्ही इथं अर्धा चमचा मिठाचा सुद्धा वापर करू शकता. आता कांदा थोडा परतत आल्यानंतर आपण त्यामध्ये इतर साहित्य घालणार आहोत. त्यामध्ये मी लहान 1 वाटी खिसून घेतलेलं सुकं खोबरं घातलेलं आहे. त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो आहे, तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. टोमॅटोच्या बिया तुम्ही जर तुम्हाला आंबट भाजी थोडीशी चव हवी असल्यास बिया तुम्ही राहू दिल्यात तरीही चालतील किंवा तुम्ही बिया आंबट चव आवडत नसल्यास काढल्या तरीही चालतील. आता त्यामध्ये मी पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा एवढे धणे घातलेले आहेत. धणेही आपल्याला छान असे खमंग भाजायचे आहेत. आणि इथं खडे मसाले जे घेतलेले आहेत ते पण मी यामध्ये घातलेले आहेत. आपण सर्व साहित्य एकदमच यामध्ये घालत नाही आहोत, कारण आपल्याला ज्या साहित्यांना थोडा वेळ लागतो परतायला ते सर्वात आधी घालत आहोत. आता इथं लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा तो सुद्धा यामध्ये घातलेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये जी बडीशोप आहे, पोहे खाण्याचे 1 चमचा व जिरे आहे 1 चमचा ते आता घातलेले आहे. कारण सुरुवातीला आपण घातले असते तर थोडे ते करपल्या गेले असते, त्यामुळे मी नंतर घातलेले आहेत. मसाला असा खमंग आपला भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा छान असा आपल्याला गार करायचा आहे. त्याआधी मी यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे. तुम्ही इथं कोथिंबीरच्या काड्यांचा सुद्धा वापर करू शकता. मसाला छान असा गार झाल्यानंतर आपण तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला अर्धा ते पाऊण वाटी पाण्याचा वापर करायचा आहे आणि मसाला छान असा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही मसाला जितका छान बारीक कराल भाजी तितकी छान आपली प्लेन अशी तयार होणार आहे आणि भाजीचा जो फ्लेवर आहे तो सुद्धा छान येणार आहे भाजीला. तर बघा, आता सर्वात आधी आपण एका भांड्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि तेल छान गरम झाल्यानंतर आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तो घालणार आहोत. तुम्हाला हे जे वाटण आहे ते वाटण जर वाटलं जास्त झालेलं आहे तर तुम्ही त्यातलं बाजूलाही काढू शकता आणि अगदी फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस स्टोअरसुद्धा करू शकता. ते वाटण तुम्ही दुसऱ्या कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता. आता बघा, हा आपण जो तयार केलेला मसाला आहे त्यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. लहान पाव चमचा एवढी आपल्याला हळद घालायची आहे. पोहे खाण्याचा जो 1 चमचा आहे तेवढी धनेपूड, गरम मसाला तो सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे. आणि लाल तिखट ते सुद्धा आपल्याला चवीप्रमाणे घालायचं आहे. तुम्ही कितपत लाल तिखटाचा वापर करता किंवा तिखट खाता तेवढं. आणि आता इथं मी यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे. जे सुके मसाले आहेत ते तेलामध्ये छान असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा आपल्याला या म्हणजे जो मसाला आहे त्यामध्येच घालायची आहे. आता यावर आपण झाकण ठेवून घेऊ अगदी 2 ते 3 मिनटं. आणि 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान आपल्या मसाल्यातील तेल वेगळं झालेलं आहे. मसाला छान असा लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे छान असं तेल सुटलं जाईल. आता मसाला होत आल्यानंतर आपण त्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचं आहे. इथं पाण्याचा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आणि आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि भाजी आपण छान अशी मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी एवढी अशी ठेवायची आहे. अतिशय पातळसुद्धा ही भाजी आपल्याला बनवायची नाही. आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून आपण त्याला उकळी काढून घेऊया.
तुम्ही पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजीला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये आता जे शेव आहेत ते घालणार आहोत. आता इथं मी एक मध्यम आकाराचं बाऊल आहे, तेवढं बाऊल भरून मी इथं शेव वापरलेली आहेत. तुम्हाला जास्त जर आवडत असल्यास शेव तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता. आता यावर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ आणि गॅस बंद करू. आपली भाजी आता तयार झालेली आहे. तर आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. इथे बघा मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. छान असे सोलून आणि जाडसर हे कापायचे आहे आपल्याला. कापून स्वच्छ धुवून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता जी आपली मेथी आहे हिरवी, ती छान अशी स्वच्छ धुतलेली आहे आणि ती अशी कापून घेतलेली आहे. अतिशय बारीकसुद्धा कापू नका, कारण मेथीला हा कडवटपणा असतो, त्यामुळे जास्तही बारीक आपल्याला मेथी कापायची नाही. आता भांड्यामध्ये मी सर्वात आधी तेल टाकलेलं आहे. आता त्या तेल छान तापल्यानंतर इथं मी अर्धा चमचा एवढं जिरं घातलेलं आहे. जिरं छान असं आपल्याला फुलू द्यायचं आहे. जिरं छान फुलल्यानंतर इथे बघा मी 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा, त्याचे छान असं जाडसर असे तुकडे करून घेतलेले आहेत. आपल्याला हे ठेचून घ्यायचं नाही, याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये छान लालसर रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहेत. आता लसूण आलं झाल्यानंतर इथं एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. तो सुद्धा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. लसूण आलं सोबतच आपण घातलेले आहे, कारण दोन्हीही जाडसर असल्यामुळे व्हायला वेळ लागेल. आता त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत 2. आता छान असा आपला हा कांदा लसूण आलं आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण आलं होत आल्यानंतर आपण त्यामध्ये एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो आहे मध्यम आकाराचा, तो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे यामध्ये, कारण त्यामुळे सुद्धा आपल्या भाजीला छान अशी चव येणार आहे. आता पाहू शकता टोमॅटोही होत आलेला आहे. त्यामध्ये मी सर्वात आधी कापून घेतलेले बटाटे घालणार आहे. बटाट्यांचे आपल्याला जाडसर असेच तुकडे करायचे आहेत, कारण आपण इथे बटाटे आधी शिजवून घेणार आहोत. बटाटेही आपले लगेचच आता शिजल्या जाणार आहेत, कारण आपण मसाले नंतर थोडे घालणार आहोत, कारण थोडे बटाटे तेलामध्ये आपण फ्राय केल्यासारखे करून घेणार आहोत. त्यावर मी एक 5 ते मिनटं झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 7 मिनटानंतर मी ते काढून पाहणार आहे. आता पाहू शकता त्यात काही सुके मसाले घातलेले आहेत. त्यामध्ये मी अर्धा चमचा एवढा गरम मसाला, लहान पाव चमचा एवढी हळद आणि आपल्याला धनिया पावडर अर्धा चमचा घातलेली आहे. लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घालू शकता. मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि सर्व मसाल्यांमध्ये बटाटा छान असा कोट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि 2 उभ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या होत्या, पण मी एकच वापरलेली आहे. जर भाजी तिखट तुम्ही जास्त खात असाल तर 2 घालायच्या, पण मी इथे एकच घातलेली आहे आणि यावर झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. 5 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता बटाटा आपला वाफेमुळे थोडा शिजलेला आहे, पण आपल्याला अजूनसुद्धा हा शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता मी आणखी हा थोडा 2 ते 3 मिनटं अशा पद्धतीने हा परतून घेणार आहे आणि थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण धुवून घेतलेली जी मेथी आहे ती मेथी घालणार आहोत, कारण आपण इथं आलू मेथीची भाजी करणार आहोत. तर पाहू शकता इथं मेथी मी पूर्ण अशा पद्धतीने घालून घेतलेली आहे. आता फक्त मेथी घातल्यानंतर तुम्ही यावर झाकण ठेवू नका, कारण मेथीला पाणी सुटेल आणि त्यामुळे भाजी कडवट होऊ शकते, कारण मेथीला हा थोडा कडवटपणा असतो. त्यासाठी झाकण न ठेवताच ही भाजी आपल्याला आता शिजवायची आहे. त्यासाठीच आपण बटाटा आधी घालून घेतलेला होता. छान पद्धतीने हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मेथी लगेचच शिजल्या जाते आणि झाकण न ठेवल्यामुळे तिला पाणी सुटणार नाही आणि तुम्हाला इथे वरूनही थोड्या पाण्याचाही वापर आपल्याला इथं करायचा नाही आहे. पाहू शकता आता हे पूर्ण मिक्स झालेलं आहे. आपण अजून यामध्ये मिठाचा वापर केलेला नाही. मेथी आधी आपण पूर्ण ही शिजवून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. अतिशय चविष्ट अशी ही भाजी आपली तयार होणार आहे आणि तुम्ही मुलांना हे टिफिनसाठी ही भाजी देऊ शकता आणि तुम्ही घरीही चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता. छान अशी ही भाजी आता आपली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि यावर झाकण ठेवून घेणार आहोत. तर चला आता आपण दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. आता आपण काहीतरी गोड पदार्थ बनवूया. तर बघा मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि एका वाटीसाठी आपल्याला
1.5 ते सव्वा वाटी एवढा गूळ लागणार आहे. तुम्ही गूळ जर जास्त खात असल्यास जास्त किंवा कमी खात असल्यास सव्वा वाटीही घेतला तरी चालेल. इथं मी विलायची पावडर, 1 लहान वाटी एवढं साजूक तूप आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ते याचे छान असे काप करून घेतलेले आहेत. तर सर्वात आधी बघा, आता आपण एका भांड्यामध्ये हा पूर्ण गूळ टाकून घेणार आहोत आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. गूळ आपला छान पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्ही गूळ जर कमी खात असलास थोडा गुळाचा वापर कमीही केला तरी चालेल, पण शिरा हा गोडच छान लागतो चवीला. तर आता बघा, सर्वात आधी छान भांडं आपलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी साजूक तूप घालून घेणार आहे आणि इथं तुपाचाही छान भरपूर अशा प्रमाणात आपल्याला वापर करायचा आहे. आता तूप छान आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, कारण तूप छान असं कडकडीत गरम झालेलं असल्यास आपण त्यामध्ये रवा टाकल्यानंतर तो छान प्रकारे फुलला जातो. पाहू शकता आता मी तूप किती छान गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला शिऱ्यासाठी अशा पद्धतीचं तूप गरम करून घेतलेलं लागणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला रवा छान असा लालसर रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे. तुम्ही छान लालसर रंगाचा रवा किंवा गुलाबी रंगाचा रवा होईपर्यंत भाजाल, तितकी छान आपल्या शिऱ्याला चव चांगली येईल. आपण लो टू मीडियम फ्लेमवरच हा रवा भाजलेला आहे. पाहू शकता रव्याचा रंग बदललेला आहे आणि त्यामध्येच मी आता थोडे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत. पूर्ण घातलेले नाहीत, थोडेच घातलेले आहेत. आता पाहू शकता आपलं गुळाचं पाणीसुद्धा छान, गूळ त्यामध्ये विरघळल्या गेलेलं आहे आणि त्याला उकळीसुद्धा आलेली आहे. ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपण थोडं आधी घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आणि परत घालणार आहोत पाणी यामध्ये गुळाचं. तर अशा पद्धतीने छान हे सर्वात आधी मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जे राहिलेलं पाणी आहे ते पण घालायचं आहे आपल्याला. रवा जर छान भाजल्या गेलेला असला तुमचा तर ते पूर्ण पाणी रवा शोषून घेतो आणि थोडा जरी रवा कच्चा राहिला आपला शिरा चिकट होतो आणि ते पाणी ओढून घेत नाही. त्यासाठीच रवा खमंग असा भाजायचा आहे आपल्याला. आता हे टाकलेलं पाणी तुम्ही म्हणाल पातळ झालेलं आहे, तर नाही, पूर्ण हा रवा पाणी शोषून घेणार आहे आणि छान असा आपल्याला हा ढवळत राहायचा आहे की त्यामध्ये गुठळ्या तयार होतील नाही. पहा, हा आता छान घट्ट होत आलेला आहे आणि आणखीही थोडा घट्ट होणार आहे. आताच यामध्ये मी इथे विलायची पावडर यामध्ये घालणार आहे आणि जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे ते पण यामध्ये घातलेले आहेत आणि छान असं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, आता हा घट्ट झालेला आहे. अशाच पद्धतीचा आपल्याला हा शिरा तयार करायचा आहे आणि गुळाचा शिरा अप्रतिम लागतो चवीला. तर अशा पद्धतीनं आजची ही आपली थाळी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन थाळीसोबत भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.